गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अप्पर तुडील येथील रहिवाशी रज्जाक पठाण यांच्या घरासमोरील असणारा सिमेंट कॉन्क्रीटचा पूल याचे कोणीतरी सिमेंट चोरल्याने तो सिमेंट कॉन्क्रीटचा पूल तुटून पडलाय। यामुळे रज्जाक पठाण यांच्या व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे। श्री रज्जाक पठाण यांचा छोटासा कोंबड्यांचा व बकऱ्यांचा व्यवसाय होता, परंतु घरासमोरील असणारा सिमेंट कॉन्क्रीटचा पूल तुटल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, कारण त्यांचा पूर्णतः व्यवसाय बंद पडलाय। त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। याविषयी रज्जाक पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी पुलाला भेट देऊन पाहणी केली असता त्यांच्या असे निदर्शनास आलं की घरासमोर असणाऱ्या नाल्याचे पाणी पूर्णपणे घरात शिरत असल्याने श्री रज्जाक पठाण यांचे खूप नुकसान झाले। 2022 मध्ये रज्जाक पठाण यांची एक म्हैस सिमेंट कॉन्क्रीटच्या पुलावरून पडल्याने तिचा आकस्मिक मृत्यू देखील झाला होता। या प्रशासनाने रज्जाक पठाण यांना या म्हशीची मृत्यूविषयी कोणत्याही प्रकारचे मदत व सहकार्य केलेले नाही। या संदर्भात महाड पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही लक्ष दिलेले नाही। तसेच ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांच्या या नुकसान भरपाईकडे लक्ष दिलेले नाहीये। पठाण कुटुंबियांनी घराकडे जाण्यासाठी लाकडाचा पूल बांधलेला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा रस्ता त्यांच्या घराकडे जाण्यासाठी नाही। 2 वर्षांपूर्वी त्यांची एक म्हैस नाल्यातून पडून तिचा मृत्यू झालेला आहे। यामुळे प्रशासन घरातील व्यक्ती पडून मरण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण सर यांनी उपस्थित केलाय। श्री रज्जाक पठाण यांना त्या नाल्याभोवती संरक्षण भिंत व सिमेंट कॉन्क्रीटचा पूल बांधून देण्याची मागणी श्री चव्हाण यांनी केली आहे। अप्पर तुडील या गावामध्ये रज्जाक पठाण नावाचा एक इसम राहतो। त्याचं कुटुंब हे म्हशी, कोंबड्या, बकऱ्या याचं पालन करून उदरनिर्वाह करणारं कुटुंब आहे। गेली 5 वर्षापूर्वी त्याच्या घरासमोर असणारा एक सिमेंट कॉन्क्रीटचा छोटासा पूल होता, परंतु त्या पुलाचं सिमेंट हे कुणीतरी चोरलं आणि त्यामुळं तो पूल पडला आणि दुर्दैवाने त्याच्या असणारी म्हशी त्याला विकावं लागले, कारण येण्या जाण्यासाठी रस्ता हा त्या ठिकाणी राहिलेला नाही। त्यामुळं त्या गरीब असणाऱ्या कुटुंबाचा जो दुधाचा धंदा आहे तो बंद पडला। आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। ती लोक माझ्यापर्यंत आले होते, मी आज स्वतः जाऊन तुडील या गावी जाऊन त्यांच्या घराला भेट दिली। तर त्या घराच्या कडेने जो नाला वाहतोय तर पावसाळ्याचं पाणी हे पूर्णपणे त्या नाल्यातून संपूर्ण घरामध्ये पाझरतंय आणि त्यामुळे त्यांचं घर देखील धोक्याचं आहे। खरं तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने लक्ष घातलं पाहिजे, पंचायत समितीने लक्ष घातलं पाहिजे, परंतु मी तिथं गेल्यानंतर जी चर्चा केली, त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, तिथल्या कुटुंबाशी चर्चा केली, तर मला असं निदर्शनास आलं की ग्रामपंचायतीकडं फंड नाही, म्हणून ग्रामपंचायत तो पूल बांधू शकलेला नाही आणि वरिष्ठ लेवलला त्यांनी बऱ्याच ठिकाणी काही कुठं धडपड केली, पण त्या कुटुंबाच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार ते अल्पसंख्याक आहेत, म्हणून ते कुटुंबाचा तो पूल येण्या जाण्याचा गेली 5 वर्ष झालेला आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी। फुले शाहू विचारांच्या महाराष्ट्राला, ह्या पुरोगामी महाराष्ट्राला एखाद्या गावामध्ये एखादं कुटुंब अल्पसंख्याक आहे म्हणून त्याच्या येण्या जाण्याचा मार्ग हा एक प्रकारे आज राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने तोडून ठेवलेला आहे। हा अन्यायकारक आहे, आम्ही हे खपवून घेणार। पुलाचे हे आम्ही कारवाई केलेलं आहे मंत्री बरेचसे गोगोलेकडे, आणि ते लवकरात करणार आहेत। आणि त्या आधी पण त्यांना पायवाट ह्या बाजूनी आहे, नाही अशी नाही, त्या सर्व घरांची पायवाट आहे। तिथे मेन रोडला करत होते। विजय देशमुख, रायगड जिल्हा सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार। आपणास निदर्शनास आणून देतो की आमचे शेजारी श्री रज्जाक पठाण यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे। त्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांना ह्याचा पूल टाकलेला नसल्याने याचे जे म्हशी त्याचा जो व्यवसाय होता त्याचा तो व्यवसाय बंद करावा लागला। तरी याबाबत योग्य मी श्री चव्हाण सर, रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांना विनंती करतो की आपण जातीने त्याच्यावर लक्ष टाकून त्यांना मार्गदर्शन करावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल निवेदन देऊन
त्यांचं काम पूर्ण करून घ्यावं ही विनंती करतो. आम्ही अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्यावर दुर्लक्ष केलं जात आहे असं आम्हाला वाटत आहे. तरी मी पुन्हा विनंती करतो की त्याचं घरसुद्धा दुरावस्थेमध्ये झालेलं आहे. त्याला पूर्णतः मदत व्हावी ही विनंती. एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.